नमस्कार. राज ठाकरे कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करणारा नेता असं वेदकुमार यांनी वापरलेलं वाक्य मी व्हिडिओमध्ये वापरल्यामुळे राज ठाकरे कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करणारा तर मी नमोरुग्ण अशा अर्थाने टीका माझ्यावर झाली. मनसैनिकांनी केलेली टीका ही मी सहर्ष स्वीकारली. कारण काय आहे, वेडा काय बोलतो याकडे आपण लक्ष देतो का? वेड्याने दगड मारला म्हणून आपण त्याला दगड मारतो का? मनोरुग्ण एखादी कृती करत असतो तेव्हा ती त्याला कळतच नाही की आपण काय करतो. येशू ख्रिस्तासारखं आहे बघा. ते देवा ते काय करतायत त्यांनाच कळत नाही म्हणून त्यांना क्षमा कर असं येशू म्हणतात. क्रुसावर लटकवलेले येशू. तसे आम्ही सनातन धर्मातले येशू जे यांच्या टीकेला यांच्या आमच्याबद्दलच्या विकृत भावनांना उत्तर देत नाही, माफ कर म्हणतो. कारण यांच्या नेत्यांनीच यांना मनोरुग्ण करून टाकलाय. अशी स्थिती आहे. राहुल गांधी राजकारणात यशस्वी का होत नाही? त्याचं कारण आहे, राहुल गांधीला राजकारण हा पूर्ण वेळ काम वाटत नाही. म्हणजे 2 सुट्ट्यांच्या मध्ये ते राजकारण करतात. थायलंड ते मलेशिया या 2 ट्रिपच्या मध्ये राजकारण, मलेशिया टू कोलंबिया या 2 ट्रिपच्या मध्ये राजकारण, कोलंबिया टू इटली या 2 ट्रिपच्या मध्ये राजकारण, इटली टू फ्रान्स या 2 ट्रिपच्या मध्ये राजकारण. ही राहुल गांधींची सवय आहे. त्याच्यामुळे राहुल गांधी यशस्वी होत नाहीत. राज ठाकरेंनी असंच कुठतरी म्हटलंय की राजकारण हा माझा पूर्ण वेळ धंदा नाही. त्यांचा पूर्ण वेळ धंदा वेगळा असेल कदाचित. कोहिनूर उभा करणे, बिल्डरशिप करणे, अजून काय करणे, हा पूर्ण वेळ धंदा असू शकतो. राजकारण या व्यवसायात, व्यवसायात म्हणतोय मी, पूर्ण वेळ असल्याशिवाय त्यात यशस्वी होता येत नाही. 100% वेळ द्यावी लागते, 110% वेळ द्यावी लागतो आणि तेव्हा कुठे यशस्वी होता येतं. राज ठाकरेंचा हा पूर्णवेळ व्यवसाय नसल्यामुळे, पूर्णवेळ काम नसल्यामुळे राहुल गांधी प्रमाणे ते राजकारणामध्ये यशस्वी ठरत नाहीयेत. मग जर एखादा नेता सातत्याने यशस्वी ठरत नसेल तर तो यशस्वी ठरतोय यासाठीचं वातावरण तयार करावं लागतं. मीडिया, बाकीची राजकारणी मंडळी एक वातावरण तयार करत राहतात. एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो जो तुम्ही आधी पण बघितलाय, तो नीट बघा, ज्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे मातोश्रीवर भेटताना दिसत आहेत. बघा. म्हणजे 15-20 मिनिटं मध्ये बसून गप्पा मारल्या. बाहेर आल्यावर त्या आदित्याला असं करून आपलं बाहेर काढलं. बाहेर निघाले. स्वतः उद्धव ठाकरे कधी नव्हे ते राज ठाकरेंना लहान भावाला सोडायला बाहेर आले. लहान भाऊ निरोप घेऊन निघून गेला आणि आता मनसे सेना उभाठा युती होणार याची चर्चा मीडियाने सुरू केली. मागचे 3-4 महिने झालं हेच ऐकतोय. 3-4 महिने हेच एक झालं आता झालं अब गिरा लग गया. तुम्हाला ते माहिती ना, ते एक जाहिरात होती बघा. ते कार असा माग घेत असतो. तो म्हणतो लग गया तो बोल दे, लगता तो नाही ना देख ले. तो म्हणतो आने दो. दणकन मागच्या भिंतीवर कार आदळते. तो म्हणतो अब लगा. तसं मीडियाचं चाललंय. झाली युती. 3 महिने काय होते जरा डेट वाईज सांगतो तुम्हाला मी. डेट वाईज राजकीय गोष्टी राजकीय कारणांनी होत असतात हे लक्षात ठेवा. एखाद्या गैरराजकीय कारणांनी एकत्र आलं म्हणून राजकीय चर्चा झाली आणि युती झाली असं नसतं होत. म्हणजे एखाद्याच्या घरी चहाला गेलो म्हणजे त्यांचं जमलं असं नाही होत. जमलंच. आता प्रत्येक पोरगी पाहायला आलेलं स्थळ पोरग किंवा पोरगी पसंत करून जातं असं नाही. कांदे पोह्याचा कार्यक्रम म्हणजे लग्नात अक्षता टाकणे नसतं. कांदे पोहे होतात, साखरपुडा होतो, अंगठी घ्यावी लागते, मग शिक्कामोर्तब होतं साखरपुडा झाला की, आणि मग लग्न जमतं. आजकालच्या पोरापोरीत तर स्पेस पाहिजे म्हणून साखरपुड्यानंतरही लग्न मोडल्याच्या अनेक घटना आहेत. तसे मीडियावाले कांदे पोह्याच्या कार्यक्रमात यांचा आटपल्याचा खेळ बोलायला लागलेत. कांदे पोह्याच्या कार्यक्रमात खेळ आटपला.
मी तारीख वाईज सांगतोय, जरा नीट बघा. 5 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 3 महिने झाले. 5 जुलै या दिवशी राज आणि उद्धव पहिल्यांदा एकत्र आले. मग ते काय, उद्धव ठाकरेंनी तो केलेला नमस्कार बघा बघा बघा, जरा पाहिला ना. हां, तर ते हे एकत्र आले आणि तो मुद्दा होता मराठीचा. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची केली जाणार नाही. म्हणजे 2 मुद्द्यावर एकमत होतं. एक, हिंदी सक्तीची करायची नाही आणि महाराष्ट्रात मराठीत चालेल. राज ठाकरेंनी या भाषणात मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं सांगितलं होतं. सगळ्यांना माहित असावं, आम्ही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आहोत. ना कुठला झेंडा, मराठी हाच अजेंडा, हे असलं काय बाय भाषण झालं. यात राजकीय युती संबंधीचं भाष्य राज ठाकरेंनी केलं होतं का? नाही. हा, उद्धव म्हणाले होते आता एकत्र आहोत, एकत्र राहू. अगतिकता कोणाची आहे? स्वीकार न ग माझं प्रेम, प्लीज प्लीज, मी गुलाब देतो, सुखात ठेवतो, स्वीकार न ग माझं प्रेम, असं म्हणल्यासारखं होतं ना, अगतिकतेसारखं ते. तिथेही उद्धव म्हणाले आता एकत्र आलोत, एकत्र राहू. राज म्हणले मराठी पुरतं एकत्र आलो. म्हणजे फक्त एकत्र कॉफी घ्यायची, डेट करायचं, मोकळं, संपलं. पुढची तारीख होती उद्धव आणि राज यांच्या भेटीची 27 जुलै. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. मातोश्रीवर गेले होते राज ठाकरे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या काय छातीचं ऑपरेशन काय असं म्हणतात त्याला, ते काय काय बसवले, स्टेन टाकले होते का काय केले होते, तेव्हाही गेले होते. आपल्याकडे एक म्हण आहे मराठीत, मरणदारी आणि तोरणदारी, नक्की जावं, संकटात जावं, आनंदात जावं. राज ठाकरे ऑपरेशनच्या वेळेला गेले, हृदयविकारचा झटका आला त्यावेळेला गेले, आणि दुसऱ्यांदा वाढदिवसाला गेले. मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा देऊन आले. राजकीय चर्चा होती का? वाढदिवस हा मुद्दा होता. नुकतंच मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते. मराठीच्या मुद्द्यावर, एका मुद्द्यावर तरी एकत्रित आलं तर मराठी माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं आवश्यक होतं, म्हणून राज ठाकरे गेले. राजकीय चर्चा नव्हती. तिसरं यांचं एकत्रीकरण झालं 27 ऑगस्टला. 27 जुलै नंतर पुन्हा एकत्रीकरण झालं 27 ऑगस्टला. 5 जुलै ते 27 जुलै, वेळ किती गेलाय बघा. 27 जुलै ते 27 ऑगस्ट तिसरं एकत्रीकरण. यावेळेला शिवतीर्थावर झालं. पहिलं मातोश्रीवर झालं होतं, आता शिवतीर्थावर झालं. शिवतीर्थावर गणपती बसविला होता. त्या गणपतीत दर्शन करायला उद्धव ठाकरे गेले. तिथे काही वेळ गप्पा झाल्या. त्यात राज ठाकरेंच्याकडून सांगितलं की गणपतीला आले होते, दर्शन केलं, कौटुंबिक गप्पा झाल्या, निघून गेले. राजकीय गप्पा नाही. तिन्ही वेळेला मीडियाने उठवलं, युती झाली, युती झाली, युती झाली. ना मनसेकडून ना सेनेकडून काही चर्चा, चकार शब्दांनी चर्चा अजिबात नाही. यांची चौथी भेट झाली 10 ऑगस्टला. 27 जुलै ते 10 ऑगस्ट, जरा लवकर झाली. 10 ऑगस्टला. त्याचं कारण असं होतं की राज ठाकरेंच्या मातोश्री, ज्या उद्धव ठाकरे यांच्या मावशी पण आहेत आणि काकू पण आहेत, सख्या बहिणी, सख्या जावा, ह्या आजारपणातून उठल्या होत्या. आणि त्या आजारपणातून उठलेल्या आपल्या मावशीला, काकूला भेटायला उद्धव ठाकरे गेले होते. तिथे मावशीच्या तब्येतीची चौकशी केली, बाहेर आले. मीडियाने उठवलं, युती झाली, युती झाली, युती झाली. नाही झाली. त्यांनी सांगितलं की त्यांच्या मनसेकडून अधिकृत स्पष्टीकरण आलं होतं. त्यांच्या मावशीला भेटायला ते आले होते, त्यांना भेटले आणि निघून गेले. याबाबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. आता 5वी भेट झाली, ती म्हणजे संजय राऊतांच्या पोरीचं बारसं होतं. पुन्हा कौटुंबिक कार्यक्रम. तिथे बाजूला एक क्लब आहे, मातोश्रीपासून 100-200 मीटर अंतरावर असेल, तिथे तो कार्यक्रम. राऊतांनी उद्धव ठाकरेंना यायला जवळ व्हावं म्हणून तिथे जवळ ठेवला होता. कारण हे राहायला राम, यांचं घर तिकडं, ते काय भांडूप भागामध्ये, हे कुठे तिकडे ठेवून उद्धव ठाकरे आले असते केवढ्या लांब गाडी चालवत. ते पंढरपूरला जाऊनच थकले होते गाडी चालवत, तिथं कुठे येतील. ते जवळ पडावं म्हणून ठेवला. तिथे राज ठाकरे आले आणि जवळच मातोश्री आहे म्हणून ते बोलले. काही वेळ गप्पा मारल्या, पुन्हा बाहेर आले. मीडियानं सांगितलं शक्यता आहे की निवडणुकांविषयी चर्चा झाली असेल. मराठीचा मेळावा, उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, शिवतीर्थावरचा गणपती, मावशी काकूला भेटणे, संजय राऊतांच्या नातीचं बारसं, एवढ्या कौटुंबिक कारणासाठी राज उद्धव एकत्र भेटले
आणि याला युती म्हटलं गेलं. आता मी मनोरुग्ण का ते सांगतो. एवढ्या भेटीचा बंच बघितल्यावर कोणीही म्हणेल कुलकर्णी तू वेडा आहेस का? एवढ्या भेटी झाल्या, 5 भेटीच्या दावा करताय आणि राजकीय चर्चा झाली नसेल असं तुम्हाला वाटतं का? आता मनोरुग्ण कशाला बनतात ते बघा. सागरवर राज ठाकरे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले. सागरवर, वर्षावर नाही. आणि लगेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मराठीच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे. मराठी भाषा धोरण, त्रिभाषा धोरणाविषयी मी बोलणार आहे. आठवत असेल, अचानक भेटले, प्रेस घेतली, मी मुख्यमंत्र्यांना बोललो आणि हिंदी सक्तीची चालणार नाही हे सांगितलं, प्रेस घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर मराठीचा कार्यक्रम झाला. म्हणजे आधी देवेंद्रची भेट, प्रेस कॉन्फरन्स आणि मग उद्धव सोबत मराठीचा मेळावा. आलं लक्षात? आधी देवेंद्र फडणवीसांची भेट, प्रेस कॉन्फरन्स, उद्धव सोबतचा मेळावा. हे इकडं गणपती खेळून झालं शिवतीर्थावर की राज ठाकरे वर्षा निवासस्थानावरच्या गणपतीला वंदन करायला गेले. लगेच हे इकडं आले, ते तिकडं गेले. तेवढ्यावर नाही भागलं, वर्षावरचे शिवतीर्थावर गणपती दर्शनाला आले. ही तिसरी भेट. मनोरुग्ण करणं कशाला म्हणतात बघा. म्हणजे इकडच्या डोळ्यानं टिंग करायचं, इकडच्या डोळ्यानं टिंग करायचं. दोघंही भीर. इकडचं म्हणताय आपलंच आहे, इकडचं म्हणताय आपलंच आहे, अशी स्थिती आहे की नाही बघा. म्हणजे अजूनही भाजपवाले यशस्वी आहेत, राज ठाकरे भाजप सोबत येतात हे सांगण्यात. राज ठाकरे यशस्वी आहेत, मी उद्धव सोबत जाऊ शकतो हे सांगण्यात. आणि उद्धव यशस्वी आहे, आमचं जमलंच सांगण्यात. जमलं कुणाचंच नाही. हे आपलं टिंग 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 चालू आहे. इकडे कभी इधर का पलड़ा भारी, कभी इधर का पलड़ा भारी, कभी इधर का पलड़ा भारी, कभी इधर का पलड़ा भारी. बरं, एवढ्यावर नाही भागत. पुढे लँड एंडला भेट झाली. ताज लँड एंडला गुपचुप गुपचुप गुमसुम गुमसुम गलती मारे से हो गई, मुझको राणाजी माफ करना. लँड एंडला भेट झाली. एवढ्या भेटी, एकदा तर राज ठाकरे स्वतःच गाडी चालवत गेले. जेवढ्या भेटी उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या आहेत तेवढ्याच भेटी देवेंद्र फडणवीसांच्या सोबत झालेल्या आहेत. या दोनच दावे असू शकतात. एक, राज ठाकरे दोघांनाही खेळवतायत, नाही तर राज ठाकरे देवेंद्रच्या इशाऱ्यावर काम करतायत, नाही तर राज ठाकरे उद्धवच्या इशाऱ्यावर काम करतायत. आता उद्धव इशारे करू शकतात का आणि राज त्यावर काम करू शकतात का, याला महाराष्ट्रात खुलासा करण्याची गरज नाही. आता उरल्या शक्यता दोन. राज दोघांनाही खेळवतायत की देवेंद्र राजचा हत्यार करून उद्धवला खेळवतायत. बाकी काही असो, राज ठाकरेंचा बदला मात्र पूर्ण होतोय. ज्या मातोश्रीवरून अवमानित होऊन बाहेर पडावं लागलं होतं त्या मातोश्रीवर पायघड्या घातल्या जात आहेत. राज ठाकरेंना हे तर दाखवायचं नसावं ना. उद्धव ठाकरेंच्या विषयी काँग्रेसच्या मनात शंका निर्माण करणे हा तर राज ठाकरेंचा हेतू नसावा ना. याला कार्यकर्त्यांना मनोरुग्ण म्हणता म्हणता मी मनोरुग्ण होण्याची वेळ आली, पण राज ठाकरे डिकोड होणं अवघड आहे. नमस्कार.